नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर। विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अध्ययनावर परिणाम करणारे बाह्य घटक नेमके कोणते आहेत आणि त्या बाह्य घटकांपैकी भौतिक घटकांचा सविस्तर आढावा घेणार आहोत। विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत आपण गेल्या 4 ते 5 व्हिडिओच्या माध्यमातून अध्ययनावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत त्या घटकांचा अतिशय सविस्तररित्या अभ्यास करण्याचं काम आपलं सुरू आहे। आणि अध्ययनावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत की ज्यांचं वर्गीकरण आपण 2 प्रमुख प्रकारांमध्ये केलं होतं, की ज्याच्यातला पहिला प्रमुख प्रकार होता अध्ययनावर परिणाम करणारे आंतरिक घटक आणि दुसरा प्रमुख प्रकार आहे अध्ययनावर परिणाम करणारे बाह्य घटक। तर विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत आपण अध्ययनावर परिणाम करणारे आंतरिक घटक जे आहेत त्या आंतरिक घटकांचा अभ्यास आपण 3-4 व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे। आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अध्ययनावर परिणाम करणारे जे काही बाह्य घटक आहेत की ज्याचंही वर्गीकरण परत 2 प्रकारांमध्ये केलं जातं, एक म्हणजे भौतिक घटक आणि दुसरा आहे मानवी घटक। तर या 2 घटकांपैकी आज आपण केवळ भौतिक घटकांचा विचार या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर हे घटक नेमके कोणते आहेत ते आता आपण बघूया। तर अध्ययनावर परिणाम करणारे जे काही बाह्य घटक आहेत या बाह्य घटकांचा जर आपण विचार केला तर जसं आताच म्हटलं मी की त्याचे सुद्धा 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं, एक म्हणजे भौतिक घटक आणि दुसरा आहे तो म्हणजे मानवी घटक। म्हणजे अध्ययनावर परिणाम करणारे जे 2 घटक आहेत, बाह्य घटक जे आहेत ते 2 प्रकारचे आहेत, एक म्हणजे भौतिक घटक आणि दुसरं म्हणजे मानवी घटक। आता भौतिक घटकांमध्ये या 4 घटकांचा समावेश होत असलेला आपल्याला दिसून येईल की ज्याच्यामध्ये शालेय परिसर, शालेय इमारत, शैक्षणिक सुविधा आणि अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी हे 4 घटक आहेत। तर मानवी घटकांमध्ये जवळपास या 8 घटकांचा समावेश असलेला आपल्याला दिसून येईल की ज्याच्यामध्ये शिक्षकाचा व्यासंग, शिक्षकाची अध्यापन पद्धती, विद्यार्थी शिक्षक संबंध, मुख्याध्यापक शिक्षक मुख्याध्यापक संबंध, शालेय परंपरा व आदर्श, कुटुंब संस्था आणि समाज अशा पद्धतीनं या 8 घटकांचा समावेश आहे। तर त्यातील आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे जे भौतिक घटक आहेत, शालेय परिसर, शालेय इमारत, शैक्षणिक सुविधा आणि अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी या 4 बाह्य घटकांचा आणि भौतिक घटकांचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तर अध्ययनावर परिणाम करणारे हे जे काही भौतिक घटक आहेत हे भौतिक घटक आता नेमके कोणते आहेत ते आपण बघूया। तर त्याच्यातला पहिला घटक आहे बघा, शालेय परिसर। शालेय परिसर म्हणजे भौतिक घटकांमध्ये अध्ययनावर परिणाम करणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे, कारण ज्या शाळेमध्ये, ज्या महाविद्यालयामध्ये आपण शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत असतो किंवा शिक्षण घेत असतो तो शालेय परिसर कशा प्रकारचा आहे हे सुद्धा अधिक महत्त्वाचं आहे। कारण शालेय परिसर जर आकर्षक, सुंदर असेल तर विद्यार्थ्यांचं मन आपोआप त्या शाळेकडे आकर्षित होतं। आणि जर शालेय परिसर सुंदर नसेल, आकर्षक नसेल किंवा तो शालेय परिसर अजिबात विद्यार्थ्यांना जर आवडत नसेल तर विद्यार्थ्यांना सुद्धा त्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये जावंसं असं वाटतच नाही। कारण शालेय परिसर जर चांगला नसेल तर मग त्या शाळेमध्ये आपल्याला जाऊ वाटणार नाही किंवा इच्छा निर्माण होणार नाही, म्हणजेच अभ्यासावर त्याचा आपल्या वाईट परिणाम होतो। आणि हा शालेय परिसर मग कसा असला पाहिजे, तर सुंदर आणि आकर्षक अशा प्रकारचा शालेय परिसर असला पाहिजे की ज्या परिसरामध्ये आपण एंट्री केल्यानंतरच, म्हणजे प्रवेश केल्या आपल्याला असं वाटलं पाहिजे की वाह, काय सुंदर शाळा आहे, काय सुंदर परिसर आहे आणि मी दररोज या परिसरामध्ये आलं पाहिजे। अशा प्रकारची भावना विद्यार्थ्यांची झाली तरच तो विद्यार्थी दररोज शाळेमध्ये येण्याचा प्रयत्न करेल आणि दररोज शाळेमध्ये आल्यानंतर दररोज तो अभ्याससुद्धा करेल आणि अध्ययनावर त्याचा चांगला परिणाम घडून येईल। तर हा शालेय परिसर जो आहे तो अतिशय स्वच्छ असला पाहिजे, हवेशीर असला पाहिजे, प्रसन्न असला पाहिजे आणि शांत असला पाहिजे। म्हणजे शालेय परिसरामध्ये स्वच्छता असली पाहिजे, टापटीपणा असला पाहिजे, तो शालेय परिसर अतिशय हवेशीर असला पाहिजे, हवा खेळती असली पाहिजे, प्रसन्न अशा प्रकारचा तो असला पाहिजे आणि शांत असला पाहिजे। कारण शांत परिसर असेल तरच त्या शांत परिसरामध्ये आपला अभ्यास जो आहे किंवा अध्ययन जे आहे हे अध्ययन चांगलं घडत असतं।
त्यामुळं हा शालेय परिसर स्वच्छ, हवेशीर, प्रसन्न आणि शांत जर असला तर अशा प्रकारच्या वातावरणामध्ये विद्यार्थ्याचं अध्ययन हे चांगलंच होईल, ते वाईट कधीही होणार नाही. मात्र याच्या उलट जर तो परिसर गलिच्छ, कोंदट किंवा गजबजाट फार आहे, त्या परिसरामध्ये गोंधळ आहे आणि रहदारीचा रस्ता जर त्या शालेय परिसरामध्ये असेल तर मग अशा वातावरणाचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर वाईट परिणाम होतो किंवा प्रतिकूल परिणाम होतो. कारण बऱ्याच वेळेला आपण बघतो की शहरी भागांमध्ये असणाऱ्या ज्या काही शाळा आहेत त्या शाळांना फार अशी मोठा परिसर किंवा मोठी जमीन जागा नसते आणि त्यामुळं शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये जर हे शाळा असतील तर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं हा गजबजाट किंवा गोंधळ, रहदारीचा रस्ता आणि त्या रस्त्यांवरून येणारी वाहने, त्यांच्या हॉर्नचा आवाज, येण्या जाण्याचा आवाज याचा प्रचंड त्रास त्या वर्गखोल्यांमध्ये त्या विद्यार्थ्यांना ऐकू येत असतो आणि त्याचा वाईट परिणाम त्यांच्या अध्ययनावर येतो. कारण त्यांचं अवधान किंवा लक्षच अभ्यासाकडं लागत नाही. म्हणजे अभ्यासाकडे जर लक्ष लागलं नाही तर मग मात्र त्यांचं अध्ययन घडून येणार नाही. बऱ्याच वेळेला हा शालेय परिसर जो आहे तो अतिशय गलिच्छ परिसर असतो. त्याच्या आजूबाजूला इतकी घाण असते की त्या घाणेरडेपणामुळे सुद्धा विद्यार्थ्यांना त्या शाळेमध्ये येऊसं वाटत नाही किंवा कोंदट हवा असते, भरपूर प्रकाश त्या ठिकाणी नसतो किंवा हवेशीर अशा प्रकारचा परिसर नसतो आणि त्यामुळे सुद्धा त्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये येऊ वाटत नाही. कारण त्याच्या अवधानाचं विचलन जे आहे हे अवधानाचं विचलन होत असतं. एक 10 ते 15 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा एमएडला कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये होतो तेव्हा त्या ठिकाणी एक आम्ही संशोधन केलं होतं याच्या संदर्भात. म्हणजे कम्युनिकेशन, संदेशवहन होत असताना, चांगलं संप्रेषण होत असताना त्या संप्रेषणामध्ये अडथळे आणणारे घटक कोणकोणते आहेत आणि त्यातल्या त्यात हा गोंधळ, गजबजाट किंवा रहदारीचा रस्ता असल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर किंवा त्याच्या अवधानावर कसा परिणाम होतो हे तपासण्याचं काम आम्ही त्या काळामध्ये केलं. की जिथं आम्ही कोल्हापूरमध्ये आपल्याला माहिती आहे की महालक्ष्मीचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या समोरचा जो परिसर आहे भवानी मंडप परिसर असं त्याला म्हटलं जातं आणि त्या काळामध्ये त्या परिसरामध्ये बसचा डेपो होता. आता आहे का नाही माहीत नाही नक्की, पण त्या काळामध्ये बस डेपो त्या भवानी मंडप परिसरामध्ये होता आणि त्या भवानी मंडप परिसराला लागूनच राजाराम हायस्कूल म्हणून प्रसिद्ध अशा प्रकारचं हायस्कूल कोल्हापूरचं त्या ठिकाणी आहे. आणि या राजाराम हायस्कूलच्या वर्गामध्ये एका तासाला जाऊन आम्ही बसलो होतो निरीक्षण करण्यासाठी की त्या शाळेमध्ये, त्या वर्गामध्ये बाहेरच्या त्या वाहनांचा, गजबजाट, गोंधळ, रहदारीमुळं काय परिणाम होतो. तर आम्ही असं निरीक्षण केलं आणि अशा नोंदी आम्हाला आढळल्या त्याच्यामध्ये की एका मिनिटामध्ये कमीत कमी 15 ते 20 वेळा बाहेरच्या वाहनांचा गोंधळ, आवाज किंवा गजबजाट त्या शाळेतल्या वर्गामध्ये ऐकू येतो. म्हणजे बस डेपो असल्यामुळं कोल्हापुरातल्या सगळ्या विभागातनं बस त्याच परिसरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी यायच्या आणि तिथूनच सगळ्या बाहेर जायच्या आणि त्यामुळं त्या बसच्या येण्या जाण्याचा आणि त्याच्या हॉर्नचा एवढा मोठा आवाज त्या वर्गांमध्ये यायचा की त्या विद्यार्थ्यांचं अवधान फार काळ त्या शिक्षकाच्या शिकवण्याकडं टिकून राहत नव्हतं. कारण एका मिनिटामध्ये जर 15-15 वेळा, 20-20 वेळा आवाज जर वर्गामध्ये येत असेल तर 30 मिनिटाच्या तासामध्ये मग त्याची तीव्रता किती असेल हे सांगण्याची गरज नाही. आणि मग अशा पद्धतीनं जर तो परिसर असेल तर त्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांचं लक्ष शिक्षकाच्या अध्यापनाकडे लागत नाही आणि त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होतो. त्याच पद्धतीनं शालेय परिसरामध्ये जर चित्रपटगृह, बाजार, आठवडे बाजार ज्याला आपण म्हणतो किंवा अवैध धंदे वेगवेगळ्या प्रकारचे असतील, पानपट्ट्या, दारूची दुकानं अशा पद्धतीनं जर असतील तर ते शैक्षणिकदृष्ट्या अतिशय हानिकारकच असतं. कारण त्याचा केवळ विद्यार्थ्यांच्या अध्ययनावरच परिणाम होत नाही तर चित्रपटगृह किंवा अवैध धंदे जे असतील ह्याच्यामुळं विद्यार्थ्यांना वाईट सवयी लागण्यासाठी देखील त्याचा परिणाम होतो. म्हणजे काही वाईट वागणाऱ्या विद्यार्थ्यांमुळं ह्या गोष्टीचा सुद्धा परिणाम त्यांच्यावर होतो आणि वाईट संस्कारसुद्धा त्यांच्यावर केले जाऊ शकतात. म्हणजेच काय की शालेय परिसर हा स्वच्छ, सुंदर असला पाहिजे, हवेशीर असला पाहिजे, प्रसन्न आणि शांत ठिकाणी असला पाहिजे. खेडेगावातल्या शाळा आपण बघा तर लांब कुठंतरी गावाच्या बाहेर त्या शाळा असतात, शांत परिसर असतो, अतिशय भव्यदिव्य असा प्रकारचा मोठा परिसर असतो, स्वच्छ, हवेशीर, प्रसन्न, शांत परिसर असतो आणि त्यामुळे त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचं अध्ययन बघा अतिशय चांगलं होतं, अध्ययनावर चांगला परिणाम त्याचा होतो आणि
अशा प्रकारचा जर परिसर असेल, गजबजाट, गोंधळ, रहदारीचा रस्ता किंवा गलिच्छ चित्रपटगृह, अशा पद्धतीने तर वाईट सवयी त्या विद्यार्थ्यांना लागतात आणि त्यांचं शैक्षणिक नुकसान जे आहे हे शैक्षणिक नुकसान तिथं घडून येतं. का तर त्यांच्या अध्ययनावर त्याचा वाईट परिणाम होतो. तर अशा पद्धतीनं शालेय परिसर हा चांगला असला पाहिजे, स्वच्छ, सुंदर, आकर्षक असला पाहिजे, तरच त्याचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर चांगला परिणाम होतो, अन्यथा वाईट परिणाम होतो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे शालेय इमारत. आता शालेय इमारत कशी असली पाहिजे या संदर्भात सुद्धा आपण पाठीमागं पहिल्या टॉपिकमध्ये सुद्धा चर्चा आपली झालेली आहे की शालेय इमारत ही विशिष्ट आकाराचीच असली पाहिजे. म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्रानं ह्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की शाळेचा परिसर कसा असला पाहिजे, वर्ग वातावरण कसं असलं पाहिजे, शाळेची इमारत कशी असली पाहिजे, वर्गखोल्या कशा असल्या पाहिजे, या सर्वाच्या संदर्भात काही संशोधनं झालेली आहेत आणि त्या संशोधनांच्या माध्यमातून तिथला तो परिसर कसा असला पाहिजे त्याच्या संदर्भात काही सूचना शैक्षणिक मानसशास्त्राने केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की शाळेची इमारत जी आहे ही विशिष्ट आकारामध्येच असली पाहिजे आणि ते विशिष्ट आकार म्हणजे मग ई असेल, एच असेल, सी असेल किंवा ओ आकाराचे असेल किंवा यू आकार आहे, यू आकाराचे असेल, तर अशा पद्धतीनं ती शालेय इमारत असली पाहिजे किंवा ह्या आकारामध्ये असली पाहिजे. याचं कारण म्हणजे ह्या आकारामध्ये जर इमारती असतील तर त्या इमारतींमध्ये भरपूर सूर्यप्रकाश, शुद्ध आणि मोकळी हवा राहते. म्हणजे शालेय परिसर आणि शालेय इमारत जर चांगली करायची असेल तर ह्या आकारांमध्ये त्याची इमारत असली पाहिजे की जेणेकरून काय होईल की भरपूर सूर्यप्रकाश, शुद्ध आणि मोकळी हवा, वायुविजन व्यवस्था ज्याला आपण म्हणतो ती त्या ठिकाणी चांगली राहील आणि त्याचा चांगला परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर घडून येईल. कारण भरपूर सूर्यप्रकाश आणि शुद्ध हवा, मोकळी हवा जर विद्यार्थ्यांना मिळाली तर त्यामुळं त्या विद्यार्थ्यांना त्या शालेय इमारतीमध्ये, वर्गांमध्ये बसावंसं वाटेल आणि त्याचा अध्ययनावर निश्चित चांगला परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर शालेय इमारतीमध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा असल्या पाहिजेत. सर्व प्रकारच्या सोयीसुविधा म्हणजे विद्यार्थ्यांना त्या शाळेमध्ये आल्यापासून ते घरी जाईपर्यंत ज्या ज्या वस्तूंची आवश्यकता असते, मग ती खेळण्याच्या सुविधा असतील किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सुविधा असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे उपक्रम आपण शाळेमध्ये राबवत असतो ते उपक्रम घेताना लागणाऱ्या सुविधा असतील, अध्ययन करत असताना मग प्रयोगशाळा असेल, ग्रंथालय असेल किंवा वर्गखोल्या असतील, त्या वर्गखोल्यासुद्धा पुरेशा मोठ्या असल्या पाहिजेत. कारण अनेक वेळा आपण बघतो की शाळा कुठेतरी छोटी असते, वर्गखोल्यासुद्धा बारक्या असतात आणि त्या वर्गखोल्यांमध्ये एका बेंचवर 3-3 मुलं बसवून तिथं अतिशय दाटीवाटीच्या वातावरणामध्ये त्या मुलांना बसवलं जातं आणि 3 मुलं जर एका बेंचवर बसली तर 2 साईडच्या 2 मुलांना व्यवस्थित बसता येत नाही. एक जण इकडून ढकलत असतो, एक जण तिकडून ढकलत असतो आणि त्यात मधल्याची अवस्था बिकट होते. आणि अशा पद्धतीनं जर मोठ्या आकाराच्या जर नसल्या तरीसुद्धा त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होतो. फर्निचर चांगलं असलं पाहिजे, लाईट, पंखे किंवा फळे जे आहेत या सर्वांची सुविधा त्या शालेय इमारतीमध्ये असली पाहिजे की ज्याचा चांगला परिणाम त्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होईल. अन्यथा ही शालेय इमारतच जर कोंदट वातावरणाची असली, त्याच्यामध्ये वर्गखोल्या जर चांगल्या पद्धतीच्या नसल्या, फर्निचर, फळे, लाईटची सुविधा जर चांगली नसेल तर मात्र त्याचा वाईट परिणाम त्यांच्या अध्ययनावर होतो. म्हणून चांगला परिणाम जर विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर व्हावा असं वाटत असेल तर शाळेची इमारत देखील तेवढीच महत्त्वाची आहे आणि या साधारणपणे या आकारांमध्ये ती इमारत असणं गरजेची आहे. त्यानंतर शैक्षणिक सुविधा. आता शाळेमध्ये असणाऱ्या ज्या काही सुविधा, जसं आपण म्हटलं की सर्व प्रकारच्या सोयीसुविधा त्या विद्यार्थ्यांना त्या शाळेमध्ये दिलेल्या असल्या पाहिजेत. आणि आजच्या काळाचा विचार केला तर आज तर ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून आपण शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतोय. कारण कोरोना महामारीच्या काळामध्ये अजून अद्यापपर्यंतही शाळा सुरू झालेल्या नाहीत आणि दिवाळीच्या नंतर कदाचित शाळा सुरू होतील असं शिक्षण मंत्री म्हणतायत. मात्र त्याच्याबद्दल सुद्धा साशंकता आहे की नेमक्या शाळा, महाविद्यालय कधी सुरू होतील. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ऑनलाईन शिक्षणाची जी सुविधा आहे ही सुविधासुद्धा आज शाळेमधली एक महत्त्वाची गरज बनली आहे. कारण त्या सुविधाशिवाय आपण विद्यार्थ्यांना अध्यापन करू शकणार नाही आणि विद्यार्थ्यांचं देखील अध्ययन होणार नाही. मात्र ही तात्पुरती आत्ताची व्यवस्था झाली, पण याशिवाय ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक सुविधा शाळेमध्ये असणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये मोठं क्रीडांगण असलं पाहिजे, सुसज्ज अशा प्रकारचा जिमखाना असलं पाहिजे आणि त्याचबरोबर खेळासाठी जे काही
क्रीडा साहित्य आपल्याला हवं असतं, मग त्याच्यामध्ये बॅट असेल, बॉल असेल किंवा थाळी असेल, गोळाफेक करण्यासाठी ज्या वस्तू आपल्याला लागतात, त्यानंतर तुमचा खो खो खेळ असेल, कबड्डी असेल, फुटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, कुठल्याही प्रकारचे खेळ ज्या त्या शाळेमध्ये शिकवले जातात त्या सर्व प्रकारच्या क्रीडा साहित्याचा सुद्धा समावेश त्याच्यामध्ये होतो आणि हे सर्व साहित्य त्या शाळेमध्ये उपलब्ध असलं पाहिजे, तरच क्रीडा किंवा खेळासंदर्भातलं अध्ययन कौशल्य जे आहे हे ते विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिकू शकतात. सुसज्ज ग्रंथालय असलं पाहिजे, प्रयोगशाळा असली पाहिजे, प्रयोग साहित्य असलं पाहिजे, तरच त्याचा चांगला परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होतो. बऱ्याच शाळेमध्ये आपण बघतो की ग्रंथालय नावाची व्यवस्थाच त्या शाळेमध्ये नसते. कुठंतरी एखाद्या छोट्या खोलीला बाहेर बोर्ड लावलेला असतो ग्रंथालय आणि आतमध्ये 1-2-4 कपाटं ठेवलेले असतात आणि त्याच्यामध्ये 100-200 पुस्तकं असतात, परंतु अशा प्रकारची खोली म्हणजे ग्रंथालय नव्हे. शाळेला चांगल्या प्रकारचं ग्रंथालय असलं पाहिजे, सुसज्ज असलं पाहिजे, भरपूर प्रकारची पुस्तकं त्या ग्रंथालयामध्ये असली पाहिजे. प्रयोगशाळेच्या संदर्भात सुद्धा असंच आहे की बऱ्याच शाळांमध्ये प्रयोगशाळासुद्धा आपल्याला पाहावयास मिळत नाही. कुठंतरी एखाद्या छोट्या खोलीमध्ये थोडंसं प्रयोग साहित्य ठेवलेलं असतं आणि 10वीची प्रयोग परीक्षा म्हणजे तर एक खेळच त्यांचा असतो, कारण मुळातच प्रयोगशाळेची कमतरता असते, प्रयोग साहित्याची कमतरता असते आणि अशा परिस्थितीमध्ये त्या 10वीची प्रॅक्टिकल परीक्षा विज्ञानाची घ्यायची म्हणजे फार मोठं दिव्यकर्म अशा शाळांमध्ये असतं. मात्र काही शाळांमध्ये या सुविधा असतात, पण सर्वच शाळांमध्ये अशा चांगल्या प्रकारच्या सुविधा असल्या तर त्याचा चांगला परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होईल. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची सुविधा असली पाहिजे, टॉयलेटची सुविधा त्या शाळेमध्ये असली पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीमध्ये ह्या 2 व्यवस्था ज्या आहेत ह्या 2 व्यवस्था असणं फार महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर ग्राहक भांडार असेल, प्रथमोपचार सुविधा असेल, म्हणजे अनेक वेळा खेळताना विद्यार्थी पडतात, अशा वेळेस जखम झाली तर ही प्रथमोपचाराची सुविधा त्यांना देणं गरजेचं आहे. ग्राहक भांडार असावं की जेणेकरून वह्या असतील, पुस्तकं असतील, पेन, पेन्सिल, रबर यासारख्या छोट्या छोट्या वस्तू जर त्या शाळेच्याच सुविधेमधून आपल्याला निर्माण झाल्या तर विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची गरज लागत नाही. बगीचा चांगल्या पद्धतीनं जर समजा त्या शाळेमध्ये असेल, योग्य आणि मोठा व्हरांडा असेल की ज्या व्हरांड्यामध्ये विद्यार्थी बसून जेवण करू शकतात किंवा इतर प्रकारचे उपक्रम आपल्याला तिथं राबवता येऊ शकतात. म्हणजेच काय की शालेय इमारतीबरोबरच त्या शाळेमध्ये सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा ज्या आहेत या शैक्षणिक सुविधासुद्धा चांगल्या प्रकारे दिल्या गेल्या तर त्या विद्यार्थ्यांना ह्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतात आणि ह्या सर्व सुविधा उपलब्ध झाल्या की त्या विद्यार्थ्यांनाही शाळेमध्ये येऊ वाटतं. वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम, अभ्यासेतर कार्यक्रम शिक्षकांनी आयोजित केलेले असतात, त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा वाटतो. म्हणजे त्यासाठी ह्या सर्व प्रकारच्या सुविधा म्हणजे इथं दाखवल्यात तेवढ्याच सुविधा आहेत असं नाही, याच्यापेक्षा देखील असंख्य प्रकारच्या सुविधा चांगल्या चांगल्या शाळेमध्ये असतात. त्या सर्व प्रकारच्या सुविधा जर शाळांमध्ये उपलब्ध असतील तर त्याचा निश्चित चांगला परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होतो, कारण विद्यार्थ्यांना त्या शाळेत येऊ वाटलं पाहिजे तरच विद्यार्थी अध्ययन करतील. जर सुविधाच तुम्ही त्या विद्यार्थ्यांना दिल्या नाही तर तो शाळेकडे आकर्षितच होणार नाही आणि अध्ययनाकडे सुद्धा आकर्षित होणार नाही. म्हणून सर्व प्रकारच्या सुविधा असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर शेवटचा भौतिक घटक आहे तो म्हणजे अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी. म्हणजे अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी कशी आहे त्याच्यावर सुद्धा विद्यार्थ्याचं अध्ययन अवलंबून असतं. म्हणजे अध्ययन चांगलं होणं किंवा वाईट होणं ही गोष्ट या काठिण्य पातळीवर सुद्धा अवलंबून असते, कारण बऱ्याच वेळेला जो काही अभ्यासक्रम त्या इयत्तेसाठी त्या वयोगटासाठी ठरलेला असतो तो जर फार कठीण असेल, गुंतागुंतीचा क्लिष्ट असेल तर त्याचा निश्चित वाईट परिणामच विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होणार. कारण गुंतागुंतीचा क्लिष्ट आणि अवघड अभ्यासक्रम जर त्या इयत्तेला किंवा वयोगटापेक्षा जास्त पात्रतेचा अभ्यासक्रम जर त्या विद्यार्थ्यांना दिला तर त्या विद्यार्थ्यांना तो समजत नाही आणि त्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळं अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसारच असला पाहिजे. म्हणजे छोटा वयोगट आहे, मीडियम आहे, मोठा आहे, कशा प्रकारचा तो वयोगट आहे विद्यार्थ्यांच्या वयानुसार अभ्यासक्रमाची रचना केली पाहिजे आणि तशा पद्धतीनं अभ्यासक्रम असेल तर मग त्या विद्यार्थ्यांना तो अभ्यासक्रम सोपं जातो किंवा अभ्यास करताना त्यांना फार अडचणी येत नाहीत. वयोगटानुसार काठिण्य पातळी वाढत गेली पाहिजे.
म्हणजे सुरुवातीला सोपा अभ्यासक्रम ठेवून नंतर हळूहळू मग त्याची काठिण्य पातळी जी आहे ही काठिण्य पातळी वाढवत नेली पाहिजे। आणि मग तुम्ही जेव्हा 10वी 12वी किंवा त्याच्यावरच्या उच्च शिक्षणामध्ये जाल तेव्हा ही काठिण्य पातळी जर वाढवली तर आपण चालू शकते। मात्र पहिली दुसरीलाच तुम्ही जर कठीण अभ्यासक्रम ठेवला तर तो विद्यार्थी शाळा शिकणंच बंद करून जाईल, कारण त्याला वाटतं की मग मला येतच नाही आणि येत नसेल तर मग मला शाळा शिकून काय उपयोग, अशा प्रकारची भावना कदाचित त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते। म्हणून काय झालं पाहिजे, वयोगटानुसार काठिण्य पातळी हळूहळू वाढवत गेली पाहिजे। अभ्यासक्रम हा लवचिक असला पाहिजे आणि उपयुक्त असला पाहिजे, म्हणजे अभ्यासक्रमामध्ये बदल करण्याची सुविधा असली पाहिजे, लवचिक असला पाहिजे, ताठर असता कामा नये किंवा एकदा ठरला की 10-20 वर्ष तो बदलणारच नाही अशा प्रकारचा अभ्यासक्रम असू नये। काळानुरूप जे काही बदल होतात त्या बदल अभ्यासक्रमामध्ये आले पाहिजेत, म्हणजे अभ्यासक्रम लवचिक असला पाहिजे, त्याच्यामध्ये आपल्याला कधीही वर्षातून 2 वर्षातून बदल करता आला पाहिजे अशा प्रकारचं त्याचं स्वरूप असलं पाहिजे आणि उपयुक्त असला पाहिजे। म्हणजे विद्यार्थ्याच्या जीवनाच्या दृष्टिकोनातून त्याच्या दैनंदिन जीवनाच्या दृष्टिकोनातून तो अभ्यासक्रम उपयुक्त असला पाहिजे, जीवनाभिमुख असला पाहिजे, समाजाभिमुख असला पाहिजे, अनुभव केंद्रीय असला पाहिजे आणि विद्यार्थी केंद्रीय असला पाहिजे। म्हणजे जीवनामध्ये त्याला ज्या काही संकटांना समस्यांना सामोरं जायचं आहे, समाजामध्ये गेल्यानंतर ज्या काही कार्यकृती त्याला पार पाडायच्या आहेत, ह्या सर्व कृती पार पाडत असताना समस्यांना तोंड देत असताना त्या अभ्यासक्रमाचा उपयोग त्याला झाला पाहिजे, तरच तो अभ्यासक्रम त्याच्या उपयोगाचा आहे। अन्यथा त्या अभ्यासक्रमाचा आणि त्याचा जर काडीमात्र संबंध नसेल, त्याच्या जीवनाशी जर त्याचा संबंध नसेल तर त्या अभ्यासक्रमाचा काहीही उपयोग होणार नाही। त्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे जे अनुभव आहेत हे अनुभव त्या विद्यार्थ्याला मिळाले पाहिजेत, तरच तो अभ्यासक्रम शिकावा अशा प्रकारची भावना विद्यार्थ्यांना होईल। अन्यथा जर अभ्यासक्रम कठीण असला आणि उपयुक्त नसला तर त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून तो अभ्यासक्रम लवचिक, उपयुक्त, जीवनाभिमुख, समाजाभिमुख, अनुभव केंद्रीय असला पाहिजे, विद्यार्थी केंद्रीय असला पाहिजे। काय होईल तरच विद्यार्थ्यांचे अध्ययन प्रभावी होईल, चांगलं होईल, अन्यथा ते चांगलं होणार नाही। अभ्यासक्रम जर बोजड असेल, कालबाह्य असेल, ताठर असेल, कठीण असेल तर त्याचा वाईट परिणाम त्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर घडून येऊ शकतो। म्हणजे एकदा अभ्यासक्रम बदलला की 10 वर्ष जर त्याला आपण बघणारच नसो तर मग तो अभ्यासक्रम कसा झाला, ताठर झाला, लवचिकपणा त्याच्यामध्ये अजिबात असणार नाही, फार बोजड आहे। म्हणजे अभ्यासाचं आणि त्या पुस्तकांचं नुसतं ओझच त्या विद्यार्थ्यांच्या अंगावर जर पडत असेल तर तशा पण अभ्यासक्रमाचा काही उपयोग नाही, कालबाह्य झालेला आहे। नवीन ज्या काही पद्धती, नवीन जे काही संशोधन झाले त्याचा समावेशच जर त्या अभ्यासक्रमामध्ये केलेलं नसेल आणि 10 वर्षापासून जर तोच अभ्यासक्रम आपण शिकवत असू तर अशा पण अभ्यासक्रमाचा काही उपयोग नाही। आणि फार कठीण असेल तरीसुद्धा त्याचा वाईट परिणाम त्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होतो आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचं अध्ययन हे चांगलं होणार नाही। म्हणून अध्ययनावर चांगला परिणाम व्हावा असं वाटत असेल तर तो अभ्यासक्रम वयोगटानुसार असला पाहिजे, काठिण्य पातळी हळूहळू वाढवत नेलेली असली पाहिजे आणि तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना जीवनामध्ये उपयुक्त असला पाहिजे, तरच विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर त्याचा चांगला परिणाम होतो, अन्यथा वाईट परिणाम होतो। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अध्ययनावर परिणाम करणारे जे काही बाह्य घटक आहेत, ज्याच्यापैकी भौतिक घटकांचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे। राहिलेले बाह्य घटकामध्ये जे काही मानवी घटक आहेत त्या मानवी घटकांचा अभ्यास पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। हा व्हिडिओ जर आपणाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।